A warmly welcome to all of you. And I'm your host for today's program. Christmas is not the festival of Christians but also the festival of joy and peace to everyone on the earth and in heaven. It's about the birth of Jesus Christ. As Isaiah declared for us, a child is given to us, a son is born, and the government shall upon his shoulder, and his name shall be called Wonderful Counselor, Mighty God, Everlasting Father, and Prince of Peace. Thank you. Good evening everyone. Myself Rajvi Siddharthacharya from Standard 9, your host for today's program, and I warmly welcome you all to this beautiful event. क्रिसमस त्योहार केवल क्रिश्चियन लोगों का ही नहीं बल्कि यह उत्सव शांति और आनंद का है जो पृथ्वी और स्वर्ग में रहने वाले व्यक्ति का है। यह शांति के राजकुमार का जन्मदिन है। जिस तरह यशायाह नबी जाहिर किया है कि हमारे लिए एक बालक उत्पन्न हुआ है, हमें एक पुत्र दिया गया है और प्रभुता उसके कांधे पर होगी और उसका नाम अद्भुत युक्ति करने वाला परमेश्वर, पराक्रमी परमेश्वर, अनंत काल का पिता और शांति का राजकुमार रखा जाएगा। Now I request Dr. Reverend Sam Pandey sir to come on stage and welcome the guests. Thank you. It's a great pleasure to celebrate Christmas once again this year. For today's program, actually our chief guest, Mr. Chandrakant Patil, MLA, but he is not available today, so he couldn't come. But we have a chief guest, Mr. Ananda Patil, Mayor of our Bodhwar town. Mr. Anilji Bhole, PI Bodhwar, he is also not available. But Mr. Bharat Patil, he is the guest of St. Peter's School since last 25 years. Mr. Madhukar Rane, he is going to come shortly. He is on the way from Jalgaon. Dr. Purushottam Gadda, he is on the way. Dr. Uddhav Patil, Mr. Saeed Bagwal, Mr. Devendra Khewalkar, Mr. Jia Singh, Mr. Sanjay Varade, Mr. Gajanan Phorke, Mr. Prabhakar Patil और मिस्टर दिनेश माली, अगर वो आए होंगे तो मैं उनको रिक्वेस्ट करना चाहता हूँ उनके सामने। Maintain silence. So further getting delayed, we are going to welcome the guest as our tradition. हमारी जो प्रथा है, वो प्रथा के अनुसार हम हमारे मेहमान का आज सेंट पीटर्स स्कूल की ओर से एज अ चेयरमैन, प्रिंसिपल मैम, टीचर्स, स्टाफ, पेरेंट्स एंड स्टूडेंट्स, इनके द्वारा हम आज आए हुए मेहमान का स्वागत करना चाहते हैं। So first of all, I would like to call upon the stage our mayor, Mr. Ananda Patil, that we are going to welcome him on behalf of St. Peter's English Medium School. Mr. Sanjay Varade. Mr. Devendra Khewalkar, Vinod sir. Gajanan Phorke sir.
sir. Thank you so much for their arrival on time. As we are waiting for the parents, these are the guests, those who come before time. हमें गेस्ट की राह देखना पड़ता है. अभी हमारे स्कूल में ऐसा कि पेरेंट्स की राह देखना पड़ता है, गेस्ट पहले आके बैठते हैं. सो हम सभी गेस्ट का दिल से स्वागत करते हैं. सब लोग जोर से ताली बजाएंगे. हा प्रत्येक वर्षी आनंद उत्सव साजरा होतो. या ख्रिसमसच्या कार्यक्रमाला उपस्थित बोदवड नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष सन्माननीय आनंदभाऊ पाटील, बोदवड शिवसेना तालुक्याचे माजी शिवसेना प्रमुख आदरणीय गजाननभाऊ खोडके, बोदवड नगरपंचायतचे माजी गटनेते देवेंद्रभाऊ खेवलकर, इस्टेट ब्रोकरमध्ये अत्यंत नाव लौकिक केलेले बोदवड ग्रामपंचायतच्या माजी सदस्या आदरणीय सौ प्रमिलाताई वराळे यांचे पती संजयभाऊ वराळे, आमचे पुतणे जितेंद्र पाटील व अनेक वर्षापासून 25 वर्षापासून सर मला बोलवतात आणि मी चीफ गेस्ट असतो. तुम्ही बोर झाले असेल मला, पण ते सरांचं प्रेम मला काही सोडत नाही. असे सन्माननीय पांडे सर, त्यांचा शिक्षक स्टॉफ, शिक्षिका, उपस्थित बालगोपाल, त्यांचे माता पिता, त्यांना सर्वप्रथम मी सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो. खरं बघितलं तर बऱ्याच दिवसापासून 25 वर्षापासून माझं आणि सरांचं स्नेह आहे. मी कधी ग्रामपंचायत सदस्य होतो, माझ्या मिसेस होत्या, आता नगरसेवक आहे, परंतु सरांचा जो प्रेमाचा जो वर्षाव आहे हा माझ्यावरती कधी कमी झाला नाही. व सरांनी कोणत्या गोष्टीमध्ये काही मला सूचना केल्या असतील त्यांचं मी शक्यतो तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतो. कधी त्यांचे कामं माझ्यानं होत नसतील, सरांनी अध्यक्ष महोदय सरांनी या रस्त्याला सांगितलेलं आहे, आज मी बी आहे तुम्ही बी आहे, तर आपल्या दोघांच्या कारकिर्दीमध्ये ह्या मुलांचा रस्ता झाला पाहिजे. आपल्या वतीनं मी त्यांना शब्द देतो, म्हणजे आपल्या वतीनं, कारण आपण नगराध्यक्ष आहे, मी नगरसेवक आहे, परंतु या मुलांच्या आणि आईवडिलांच्या सुविधासाठी पावसाळ्यामध्ये गजाननभाऊ खूप हाल होतात देवेंद्रभाऊ. हे झाले ना पाहिजे. ह्या माणसाला आपल्यापासून काही अपेक्षा नाही आहे. आणि खरोखर बोदवड शहरामध्ये नंतर खूप इंग्लिश मिडियम आले असतील, परंतु श्याम पांडे सरांचा जे इंग्लिशवर जे कमांड आहे ते कधी विसरता येणार नाही. मी तुमच्या सर्व बालगोपालांचं कौतुक पाहण्यासाठी आपण आतुर झाले आहे आणि माझे भाषण संपवण्याची आपण वाट बघताय. मी अधिक वेळ न घेता माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जब मिसेस नगराध्यक्ष थी, उनके बच्चे स्कूल में पढ़ते थे, उनका भी स्कूल के प्रति बहुत स्नेह है और हर साल मैं उनको रिक्वेस्ट करता हूँ और इस साल वो आए हैं, उनका भी हम हमारे स्कूल की तरफ से स्वागत करना चाहते हैं. जितेंद्र सही जी का स्वागत. प्रभाकर पाटील यांचं स्वागत अंकुर सर करते. यावेळेला जितेंद्र पाटील सर मंचावर उपस्थित बोदवड नगरीचे नगराध्यक्ष श्री आनंदकाका पाटील, वॉर्ड नंबर 2 चे नगरसेवक भरत काका पाटील, मंचावर उपस्थित सईददादा भागवत, त्याच्यानंतर संजूभाऊ वराडे, देवाभाऊ खेवलकर, गजानन भाऊ खोडके, प्रभाकर काका पाटील आणि समोर उपस्थित सर्व पालक आणि या देशाचं उद्याचं भवितव्य ही किलबिल सर्व विद्यार्थी मित्र, आज
क्रिसमस निमित्ताने आणि तुमच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन या निमित्ताने आपण शाळेच्या वतीने आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं ॲज अ चीफ गेस्ट. परंतु विधानसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळे भाऊ आज या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे, मतदारसंघात नसल्यामुळे आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाही. त्यांच्या वतीने या बोदवड नगरीचे नगराध्यक्ष श्री आनंदा काका पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या आनंदाच्या प्रसंगी आम्ही सर्व आमदार साहेबांच्या वतीने या आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. तसेच येणाऱ्या क्रिसमस सणाच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपण सर्वांनी आपल्या शाळेने आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि या आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्याला आणि या शाळेच्या सर्व शिक्षकवृंद, सर्व स्टाफ यांना उज्ज्वल या भविष्य घडवण्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. या ठिकाणी सांगण्यास सर्वांना आनंद वाटतोय की आता आपल्या वॉर्डाचे नगरसेवक भरत काका पाटील यांनी इथे एक समस्या मांडली. तर त्या समस्येला, रस्त्याची जी तुमची समस्या आहे या समस्येला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या नगराध्यक्षांनी आपल्याला असा शब्द देत आहेत ते की येत्या काळात लवकरात लवकर तुमच्या शाळेचा रस्ता ते चांगल्या पद्धतीने कॉन्क्रीटचा करून देणार आहेत. त्यासाठी म्हणजे तुमची जी मागणी होती ती त्यांनी लवकरात लवकर विचारात घेतली आहे, लक्षात घेतली आणि त्याच्यावर सकारात्मक असा तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे.